नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आयुर्वेदानं काय होऊ शकतं आणि कसा इन्स्टंट आराम पडतो ते एक उदाहरण आहे। सरांची मुलगी स्वतः आयुर्वेद शिकत आहे आणि त्यांना अचानक कानाचा टिनायटसचा त्रास झाला, कानात आवाज यायला लागला। त्याची हिस्ट्री ते सांगतील कशामुळे झालं होतं तर, परंतु आपण त्यांना या ठिकाणी कर्ण थेरपी दिली आणि जेलोका लावली, जेलोका लिस थेरपी, त्या ठिकाणी रक्तमोक्षण केलं। तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांना त्याच्या अगोदर विचारूया। त्यांचं नाव सांगा काका? माझं नाव संभाजी संपतराव बर्गे, मी कराड तालुक्यातला राहणारा रहिवासी असून मला डॉक्टरांचे आज 3 दिवस त्यांचं इथे या ठिकाणी शिबिर होतं, परंतु वेळावेळी मी एक दिवस शेवटी आले। पण खरं म्हटलं तर ईश्वर जन्माला घालतो, पण तो जीव वाचवण्याचं काम डॉक्टर लोक करतात। डॉक्टरांच्याकडून आता आयुर्वेदिक उपचार बऱ्याच पेशंटना केले त्यांनी। त्याबरोबर माझ्या बी कानाचा सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे कानाला माझ्या प्रॉब्लेम निर्माण झाला होता, मला एका कानाला ऐकू येत नव्हतं। पण आज मी या ठिकाणी आलो आणि एकाच थेरपीमध्ये मला एक 20% तरी फरक जाणवला। डॉक्टरांच्याकडून भविष्यात अशा महाराष्ट्रभर रुग्णांची सेवा व्हावी ही डॉक्टरांची बद्दल मी सदिच्छा व्यक्त करतो। आणि आम्हाला जर काय अगदी अजून पुढे गाडी घेतली, आम्ही स्वतः त्यांच्या गंगाई हॉस्पिटल चिखलीला आम्ही जाऊन त्यांची भेट घेऊ। बरं, मला सांगा, हा इन्सिडेंट कधी झाला, किती दिवसापूर्वी झाला होता? हे कमीत कमी 4.5 महिने झाले। 4.5। पण त्याच्यानंतर तुम्ही भरपूर ठिकाणी दाखवला। त्यानंतर मी जवळजवळ आमच्या तालुक्याच्या ठिकाणी, कराडच्या ठिकाणी पाहिलं, परत रुबीला सुद्धा दाखवले मी। तर त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी मशीन सजेस्ट केलं मला। तर माझं वय 54 असल्यामुळे मला मशीनचं थोडीशी काम पण खूप राहतं, त्यामुळे मशीनचं मी विचार करत नव्हतो। आयुर्वेदामध्ये काय उपचार होते तर सरांचं नाव कळलं मला आमच्या मुलीकडून, त्यामुळे मी त्यांच्या इकडे आता येऊन थेरपी घेतली आणि त्यामुळे मला जरा बऱ्यापैकी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आयुर्वेद काय करू शकतो। तर त्यांनी 4.5 महिन्यापासून प्रत्येक ठिकाणी दाखवलं, परंतु तिथं कुठल्याही प्रकारचा आराम त्या ठिकाणी मिळाला नाही। परंतु आपल्या एकाच थेरपीने इतक्या चांगला आराम त्या ठिकाणी हे असाध्य व्याधी ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा आपण आयुर्वेद प्रॉपर जर ट्रीटमेंट मिळाली, व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली, तर त्यात खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येतात। असे रुग्ण असतील ज्यांना कर्णबाधर्य किंवा कानात आवाज होणे, गोंगाट होणे, चक्कर येणे, सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल, तर सर्व आजारावर सुद्धा आपल्या गंगा हॉस्पिटल येथे अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार आपण करतो। तरी अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा जे अशा आजाराने त्रस्त असतील। धन्यवाद। जय आयुर्वेद।